झी मराठी, चर्चाही होणारच. समाजामध्ये जातीपातीचं राजकारण करणारे अनेक लोक आहेत. मात्र आम्ही कोणत्या एका समाजासाठी नव्हे तर सर्व समाजातील दिव्यांग, वंचित आणि गरजू नागरिकांच्या हक्कांसाठी व न्यायासाठी विचारांची लढाई लढतोय असं प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी केलं. तारदाळ इथं आयोजित शिवभीम महोत्सव 2026 कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी विविध समाजातील नागरिक, प्रहार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सामाजिक ऐक्य, समता, बंधुभावाचा संदेश देण्यात आला. आपल्या भाषणात आमदार कडू यांनी समाजातील वंचित, दिव्यांग आणि दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांबाबत शासनाने अधिक संवेदनशील भूमिका घेण्याची आवश्यकता अधोरेखित केली. समाजात जात, धर्म आणि पंथ यांच्या नावावर मतभेद निर्माण करण्याऐवजी सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर काम करणे याची गरज असल्याचं सांगितलं. दिव्यांगांना शिक्षण, रोजगार, आरोग्य, सामाजिक सुरक्षा, सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी प्रहार संघटना सातत्यानं संघर्ष करत असून हा लढा भविष्यात अधिक जोमानं सुरू राहील असं त्यांनी स्पष्ट केलं. युवकांनी सामाजिक सलोखा जपत अन्यायाविरुद्ध एकत्र उभं राहावं, समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय, संधी मिळवून देण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं. शिवभीम महोत्सवासारखे उपक्रम समाजात समता, बंधुता आणि सामाजिक एकात्मता दृढ करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात असं त्यांनी नमूद केलं. कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, महेश बडे, समाधान हेगडकर, सुनील शिंदे, शाबुद्दीन गुड्डूभाई, नारायण हुपरीकर, प्रल्हाद माने, राजू टळगे, नजीर नदा, प्रकाश कांबळे, दगडू कांबळे, सिद्धार्थ गायकवाड, नवनाथ गायकवाड, गणेश गायकवाड, बाळू कराळे यांच्यासह प्रहार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध समाजातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गणपती शिंदे यांनी केलं तर सचिन पवार यांनी आभार मानले. त्या कार्यक्रमाचं नियोजन प्रहार न्यूजचे संपादक विकास गायकवाड यांनी केलं होतं. कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे.